नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजची चर्चा खूप महत्त्वाची आहे, कारण मराठीच्या संपूर्ण व्याकरणावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत। व्याकरणावरची ही अर्धा तासाची व्हिडिओ जर तुम्ही बघितली तर तुम्हाला व्याकरणाचा दुसरा कुठलाच अभ्यास करायची अजिबात गरज नाहीये मित्रांनो। त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा, व्याकरणामध्ये 16 पैकी 16 मार्क मिळवा, कारण व्याकरण आणि भाषा अभ्यास हा जो घटक आहे तो 16 मार्काला असतो आणि इथं तुम्हाला 16 पैकी 16 मार्क पडू शकतात जर ही व्हिडिओ पूर्ण बघितली तर। त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा, खूप इम्पॉर्टंट आहे। पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो, जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। पटकन जाऊयात पुढे मित्रांनो। बघा, या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर समास तर बघूयात, म्हणजे व्याकरणाचे जे काही घटक आहेत। पहिली गोष्ट आपण सगळे घटक बघणार आहे, समास, शब्दसिद्धी, त्याचबरोबर वाक्प्रचारापासून ते शब्द संपत्ती पर्यंत, त्याचबरोबर विरामचिन्ह, या सगळ्या घटकांवरती मित्रांनो आपण चर्चा करणार आहे। पण लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक तुमचा जो चौथा आहे बघा, प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये अ आणि आ अशा दोन गोष्टी असतात। व्याकरण घटकावर आधारित अ आणि आ असे दोन प्रश्न असतात। त्याच्यामध्ये अ जो आहे तो व्याकरण घटकावर असतो आणि आ जो आहे तो भाषा अभ्यास। व्याकरणाचा जर विचार केला तर व्याकरणामध्ये तुम्हाला समास आहे, शब्दसिद्धी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वाक्प्रचार आहे। ओके, वाक्प्रचार आहे, हे 3 घटक आहेत, हे समजून घ्यायचं। ओके, तर सगळ्यात अगोदर आपण व्याकरणाचे घटक आणि त्याच्यानंतर भाषा अभ्यास हे सगळे घटक आपण बघणार आहोत। समास जो हा भाग आहे तर या घटकावरती आपल्याला 2 मार्काचे प्रश्न विचारले जातात। 3च समास आहे आपल्याकडे, कर्मधारय समास, द्वंद्व समास आणि द्विगु समास असे 3च समास आहे, 2 मार्कांसाठी आहे। साधे सोपे प्रश्न विचारले जातात। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, प्रत्येक घटकावर चर्चा करणार आणि त्या प्रत्येक घटकावरची 1-2 गणिते बघणार आणि त्यानंतर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही प्रश्न आहे व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावरती ते आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेनुसार बघणार। त्याच्यामुळे तुमचा एकंदरीत संपूर्ण सराव या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। बघा, या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षात घ्या, पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यास या शीर्षकाखाली असलेल्या व्याकरण घटकावर आधारित पुढील प्रमाणे कृती विचारल्या जातील। त्याच्यामध्ये समास 2 मार्कांना आहे। तर समासावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात बघा, पहिली गोष्ट सामासिक शब्द व समासाचे नाव यांच्या जोड्या लावाचा प्रश्न विचारला जाईल। एका ठिकाणी सामासिक शब्द दिले जातील, दुसऱ्या ठिकाणी समासाचे नाव दिले जाईल आणि सांगितलं जाईल की बाबा जोड्या लावा। किंवा असा प्रश्न विचारला जाईल, सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा। एखादा सामासिक शब्द दिला जाईल, त्या सामासिक शब्दाचा विग्रह करा आणि त्या समासाचे नाव लिहा। किंवा विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा, किंवा विग्रह दिला जाईल आणि त्यावरून सामासिक शब्द ओळखा, असा सुद्धा प्रश्न असू शकतो। किंवा समासाच्या नावावरून सामासिक शब्द लिहा, समासाचं नाव दिलं जाईल आणि त्याच्यावरून सामासिक शब्द लिहा असं सांगितलं जाईल। पण जास्तीत जास्त वेळा आलेला प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जर तुम्ही बघितलं, खूप साऱ्या प्रश्नपत्रिका जर हाताळल्या तर तुमच्या लक्षात येईल की या प्रकारच्या जोड्या लावायचा जो प्रश्न आहे तो जास्तीत जास्त वेळा आलेला आहे। पण आता आपण अगोदर प्रश्न बघण्याच्या अगोदर समासाचे प्रकार सगळे आपण बघून घेऊयात। सगळ्यात पहिली गोष्ट, समास म्हणजे काय की जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो। म्हणजे बघा, महान असे राष्ट्र आपण म्हणतो ना, महान असे राष्ट्र, आणि यामध्ये ह्या 3ही शब्दांचा लोप होऊन एक शब्द तयार झाला, तो म्हणजे महाराष्ट्र। तर याला आपण म्हणू शकतो समास। तर महाराष्ट्र शब्द झाला। म्हणजे एकंदरीत काय, जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोड शब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास म्हणतात। म्हणजे शब्दांच्या या एकीकरणाला आपण म्हणतो म्हणजे समास। हा झाला सामासिक शब्द आणि हा त्या शब्दाचा विग्रह। तर एकंदरीत समास म्हणजे काय ही कन्सेप्ट कळाल्यानंतर बाकी आपण समासाचे प्रकार समजून घ्यायला मोकळे। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा समास आहे कर्मधारय समास। बघा, या समासामध्ये पहिले पद, शक्यतो 2 पद असतात। पहिले पद विशेषण असते। विशेषण म्हणजे काय, नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द समजा, आणि दुसरे पद जे आहे ते नाम आहे। म्हणजे पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम यांचा समावेश होऊन एक शब्द तयार होतो। या शब्दाच्या एकीकरणाला कर्मधारय समास असं म्हणतात। म्हणजे इथं जरा डबल झालंय, म्हणजे नीलकमल, इथं शब्द नीट पाहिजे, नीलकमल असा शब्द पाहिजे या ठिकाणी, तो थोडासा हे झालाय। नीलकमल म्हणजे
इथे नील असे कमल, नील कमल, आणि हा जो नील येतो तिकडे गेला पाहिजे होता, तो गडबडीत तिकडे आलेला आहे. नील असे कमल म्हणजे इथे मी जरा व्यवस्थित लिहितो, नील कमल हा शब्द ऍक्च्युली असा पाहिजे, नील कमल. ओके, नील कमल. मग इथे लिहू शकतो नील असे कमल, नील असे कमल. ओके, असे कमल. ओके, हा झाला त्याचा विग्रह. त्याचबरोबर महाराष्ट्र हा सामासिक शब्द आहे, त्याचा काय झाला विग्रह, महान असे राष्ट्र. आणि नरसिंह, सिंहासारखा नर, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की म्हणजे अशा प्रकारचा जो काही समास आहे, म्हणजे याच्यामध्ये पुरुषोत्तम हा जो शब्द झाला, म्हणजे या प्रकारच्या समासाला आपण म्हणतो कर्मधारय समास. म्हणजे जिथं पहिलं पद तुमचं विशेषण, म्हणजे कमल आहे, कमल कसे आहे, नील आहे, नील असे कमल, म्हणजे त्या कमळाविषयी अधिक माहिती दिलेला शब्द जो आहे तो नील आहे. म्हणजे नील कमल कसे आहे तर नील आहे, तर नील असे कमळ आपण म्हणतो. आणि अशा प्रकारचा जो समास आहे त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. दुसरा जो समास आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, दुसरा एकदम सोपा आहे. त्याच्यामध्ये काय असतं, या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्व असतं. म्हणजे जिथं तुम्हाला असं दिसेल की बाबा दोन्ही पदांना समान महत्व आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो द्वंद्व समास. आणि जेव्हा समान प्राधान्य असलेले दोन शब्द एकत्र येऊन नवीन जोड शब्द तयार होतो, तेव्हा त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. पण लक्षात घ्यायचंय, व्याख्या समजून घेण्यापेक्षा या समासामध्ये दोन्ही पदांना सारखं महत्व असतं. तर त्याच्यावरून 3 आहे इतरेतर द्वंद्व समास. आता इथं जर म्हटलं आई वडील दोघांना सारखं महत्व आहे, पण आई वडील, आई आणि वडील, म्हणजे आई वडील या दोन शब्दांना जोडताना ज्यावेळेस आपण त्याचा विग्रह करतो त्यावेळेस आपण आई आणि वडील असं म्हणतो, आई किंवा वडील नाही म्हणत. आई आणि वडील यांना पर्यायच नाही, आई आणि वडील सोबतच आहेत. त्यामुळे इथं आई आणि वडील ज्यावेळेस सामासिक शब्दाचा विग्रह होताना त्या दोन शब्दांना ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस ते आणि मध्ये घेतो. ओके, तेव्हा आपण म्हणू शकतो की हा जो समास आहे तो इतरेतर द्वंद्व आहे. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण दोघे सोबत आहेत, राम किंवा लक्ष्मण नाही. वनवासामध्ये राम किंवा लक्ष्मण गेला असं नाही, राम आणि लक्ष्मण दोन्ही गेले. त्यामुळे राम आणि लक्ष्मण येईल. ज्यावेळेस इथं दोन शब्दाला जोडण्यासाठी आपण आणीचा वापर करतो, विग्रह करण्यासाठी आणीचा वापर करू शकतो किंवा वचा वापर करतो, त्यावेळेस इतरेतर द्वंद्व समास होतो. समाहार म्हणजे काय, ज्यावेळेस बघा समाहारच्या अगोदर वैकल्पिक म्हणजे इथं विकल्प झाला, म्हणजे किंवा आला, खरे खोटे. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती खरी असू शकते किंवा खोटी असू शकते, एकाच वेळेस दोन नसणार आहे, ती एकतर खरी असणार किंवा खोटी असणार. म्हणून हा जो समास आहे हा तुमचा समास होतो द्वंद्व समास आहे. खरे आणि खोटे दोघांना महत्व आहे, द्वंद्व समास आहे. पण कुठला आहे, वैकल्पिक, कारण इथं विग्रह होताना किंवा मध्ये येतो, म्हणून इथं काय होणार तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास. आणि बरे वाईट, एखादी गोष्ट बरी असेल किंवा वाईट असेल, बरे किंवा वाईट, म्हणजे बरे किंवा वाईट आपण असं म्हणतो. दोन शब्द जे आहेत तिथं विग्रह होताना किंवा मध्ये येतो, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की वैकल्पिक. आणि समाहार द्वंद्व सोपा आहे, म्हणजे काय, गप्पा गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे, मीठ भाकर म्हणजे मीठ भाकर वगैरे, पाला पाचोळा म्हणजे पाला पाचोळा वगैरे, अशा प्रकारे असेल तर या ठिकाणी तुमचा समाहार द्वंद्व. म्हणजे 3 द्वंद्व आहेत. इतरेतर द्वंद्व म्हणजे काय बाबा, आई वडील, आई आणि वडील, म्हणजे विग्रह होताना आणि येतो किंवा व येतो. आणि वैकल्पिक द्वंद्व मध्ये विग्रह होताना किंवा येईल अथवा येईल, अशा प्रकारचे शब्द येतील. आणि समाहार म्हणजे सोपं आहे, गप्पा गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे, मीठ भाकर म्हणजे मीठ भाकर वगैरे असं. ठीक आहे, लक्षात आलं असेल. आणि त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा आहे द्विगु समास. द्विगु समास ओळखणं हे सगळ्यात सोपं आहे. याच्यामध्ये कसं असतं, द्विगु म्हणजे या समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण येतं. जिथं संख्या विशेषण येईल तिथं द्विगु समास. म्हणजे कसं, नवरात्री, इथं नवरात्री म्हणजे नवरात्रीचा समूह, हा जो 9 आहे तो पलीकडे गेला पाहिजे. बघा इथं नवरात्री, नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह असं पाहिजे. ओके, इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे, रात्रीचा समूह. ओके, त्याच्यानंतर चौकोन म्हणजे 4 कोणांचा समूह, पंचकोन म्हणजे 5 कोणांचा समूह, त्रिकोण म्हणजे 3 कोणांचा समूह, पंचारती 5 आरत्यांचा समूह. अशा प्रकारे जर आलं तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की द्विगु समास ओळखणं हे खूप सोपं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण 3 समास हे बघितले. आता यावर आधारित साधारणतः प्रश्न कसे येतात तर बघा हा प्रश्न आहे, पुढील सामासिक शब्दावरून समास ओळखा. आता तुम्ही मला सांगा, दस दिशा, 10 आला म्हणजे 10 दिशांचा समूह, 10 दिशांचा समूह म्हणजे तो कुठला समूह आला तुमचा, आला द्विगु समास आला तुमचा. हा झाला तुमचा द्विगु समास, हा झाला तुमचा द्विगु समास झाला. कारण या ठिकाणी काय आलं, पहिले पद जे आहे ते तुमचं संख्या विशेषण आलं, पहिलं पद संख्या विशेषण आलं तर तिथं द्विगु समास होणार आहे. मातृभूमी, मातृ हीच भूमी, बरोबर ना, भूमी
म्हणजे भूमी हीच माता आपण म्हणू शकतो. सॉरी, भूमी हीच माता. म्हणजे इथं भूमीला काय म्हटलं गेलेलं आहे, माता म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे हा काय झाला, पहिलं पद इथं विशेषण झालं, म्हणजे हा झाला तुमचा कर्मधारय समास. आता इथं 10-12, आता तुम्ही म्हणाल की बाबा सर 10-12 म्हणजे हा द्विगु समास आला का? द्विगु समास म्हणजे काय, पहिले पद संख्या विशेषण, पण दुसरं पद असेल का संख्या विशेषण नाही. मग इथं 10-12 इथं दोन्ही पद जी आहे ती संख्या आहे, म्हणजे 10-12 हा द्विगु समास होणार नाही. जिथं पहिलं पद संख्या आलंय पण ते संख्या विशेषण आहे का नाहीये, म्हणजे इथं 10 किंवा 12 येईल. मग 10 किंवा 12 म्हणजे हा कुठला झाला, दो समास. आणि किंवा म्हणजे माझ्या खिशात पैसे असेल 10 किंवा 12 रुपये असतील, 10-12 एका टायमाला नाही, तर 10 रुपये असतील किंवा 12 रुपये असतील, म्हणजे हा तुमचा झाला वैकल्पिक दो समास झाला. ओके, लक्षात घ्या, वैकल्पिक दो. आणि भीमा अर्जुन म्हणजे भीम आणि अर्जुन, भीम आणि अर्जुन म्हणजे हा सुद्धा दो झाला, पण कुठला दो झाला, इतरेतर दो, कारण भीम आणि अर्जुन असणार आहे. तर विग्रह होताना भीम आणि अर्जुन होईल, म्हणजे हा तुमचा झाला वैकल्पिक दो, वैकल्पिक दो. ओके, वैकल्पिक दो समास झाला तुमचा. ओके, आणि हा तो झाला तुमचा समाहार दो. हा जो तुमचा झाला हा वैकल्पिक दो. आपल्याकडे 3 प्रकारचे मी तुम्हाला समास म्हटलं, म्हणजे एक तर तुमच्याकडे इतरेतर दो, वैकल्पिक दो आणि समाहार दो. तर हा वैकल्पिक आणि हा इतरेतर दो समास. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे समास ओळखता आले पाहिजे. तर एकदम सोपा विषय, 2 मार्क आपल्या हातातले आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा बघा या ठिकाणी शब्दसिद्धी. आता समासावरचे अजून सुद्धा मी भरपूर सारे प्रश्न बघणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची नाही. भरपूर सारे प्रश्न आपण शेवटी बघणार आहोत जे बोर्डाच्या परीक्षेला आलेत. आता फक्त सुरुवातीच्या या टप्प्यामध्ये सगळ्या संकल्पना समजून घेऊयात, म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. शब्दसिद्धी म्हणजे काय बाबा, या ठिकाणी लक्षात घ्या, हा 2 मार्कांचा प्रश्न इथे विचारला जातो. म्हणजे शब्दसिद्धी म्हणजे काय, प्रत्यय लावून शब्द तयार होतात, तयार करा. उपसर्ग लावून शब्द तयार करा, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. किंवा दिलेल्या उदाहरणातून अभ्यस्त शब्द लिहा, किंवा एखादा तक्ता दिला जाईल, अशा प्रकारचे शब्द असतात. पहिली गोष्ट शब्दसिद्धी म्हणजे काय समजून घेऊ, पण इथे शक्यतो इथे तक्ता येतो, म्हणजे प्रश्न विचारायचा असताना एक तक्ता येतो आणि वरती 4 शब्द दिले जातात, आणि त्या तक्त्यामध्ये बाबा कुठल्या प्रकारचा शब्द आहे, प्रत्यय घटित शब्द आहे, अभ्यस्त शब्द आहे का बाबा उपसर्ग घटित, ते ओळखायचे. तर भाषेमधला शब्द तसा कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात. म्हणजे भाषेमधला शब्द कसा तयार होतो, आता समजा माझ्याकडे एक विचार हा शब्द आहे, विचार. आता विचार हा शब्द आहे, तर विचार पासून सुविचार, विचाराच्या अगोदर एक उपसर्ग लागला आणि शब्द काय तयार झाला, सुविचार. ओके, आता समजा माझ्याकडे एक दुकान हा शब्द आहे, दुकान. दुकान हा एक शब्द आहे आणि त्याच्या पुढे दुकानानंतर एक प्रत्यय लागला, दार. दुकानाच्या पुढे प्रत्यय लागला, दुकानदार, म्हणजे दुकानदार हा प्रत्यय घटित शब्द तयार झाला. म्हणजे सुविचार आहे, त्याच्या विचार आहे, त्याच्या अगोदर सु लागला, आणि दुकान आहे त्याच्यानंतर दार लागला, म्हणजे इथं हा उपसर्ग आधी लागला म्हणजे उपसर्ग, नंतर शब्द लागला म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रत्यय, म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द आणि खालचा प्रत्यय घटित शब्द. आता एकंदरीत या सगळ्या गोष्टी आपण नीट व्यवस्थित समजून घेऊयात. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय बाबा, मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्याला उपसर्ग घटित शब्द. म्हणजे सु आहे अधिक विचार, सुविचार, हा उपसर्ग घटित शब्द. गैर अधिक समज, गैरसमज, हा उपसर्ग घटित शब्द. यथा अधिक शक्ती, यथाशक्ती, हा उपसर्ग घटित शब्द. गैर अधिक समज, गैरसमज, हा उपसर्ग घटित शब्द. तर हे उपसर्ग घटित शब्द असतात आणि परीक्षेत ओळखायला येतं बाबा की हा कुठल्या प्रकारचा शब्द आहे. अजून बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुढे उपसर्ग घटित शब्दाच्या नंतर आपण थोडस पुढे जाऊयात. बघा उपसर्ग घटित शब्दानंतर आपल्याकडे एक येतं प्रत्यय घटित शब्द. ओके, आणि प्रत्यय घटित शब्दानंतर अभ्यस्त शब्द. आता हे प्रत्यय घटित शब्द जे आहे इथं काय बाबा, प्रत्यय घटित शब्दाचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय, मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जो शब्द तयार होतो त्याला प्रत्यय घटित, म्हणजे मूळ शब्दाच्या नंतर. आता इथं बघा रस होता अधिक एक म्हणजे रसिक झाला. बुद्धी होता त्याच्यानंतर मान लागला, बुद्धिमान, हा प्रत्यय घटित शब्द. दुकान होता, दुकानच्या पुढे दार लागला, दुकानदार, हा प्रत्यय घटित शब्द. माणुसक्याच्या पुढे की लागलं, माणुसकी, हा प्रत्यय घटित शब्द. तर ह्या अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हणतो. सोपं आहे, इतकंसं काही अवघड नाहीये. आणि याच्यानंतर अभ्यस्त शब्द. बघा अभ्यस्त तर खूप सोपं आहे, म्हणजे एकाच प्रकारचे 2 शब्द एकत्रित येतात किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येतात किंवा 2 विरुद्ध शब्द एकत्र येतात किंवा शब्दांची पुनरावृत्ती होते, त्याला आपण म्हणतो अभ्यस्त. आता इथं बघा क्षण क्षण, जवळ जवळ, आसपास, उभा आडवा, कडकड, बडबड, अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्याला आपण अभ्यस्त शब्द असं
म्हणतो. ओके, आता इथं पूर्ण अभ्यास म्हणजे तो पूर्ण शब्द परत आलाय. क्षण क्षण हा शब्द पूर्ण आलाय. अंशाब्दक्ष म्हणजे आस आणि पास, उभा आडवा, आणि अनुकरण वाचक कडकड बडबड. आता या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचं काही डिटेलमध्ये जाण्याची शक्यता नाही, गरज नाही. फक्त तुम्हाला हे पूर्ण अभ्यासतं, अंश अभ्यासतं, अनुकरण वाचक वगैरे असं काही विचारलं जात नाही. फक्त बाबा अभ्यासत शब्द आहे का ते ओळखा एवढंच विचारलं जातं. त्याच्यामुळे जास्त डिटेलमध्ये आता आपण जायला नको. आता यावर आधारित प्रश्न बघा कसे येतात. आता इथं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आरामात लिहू शकताय. काय बाबा, कंसातील शब्द योग्य ठिकाणी भरून तक्ता पूर्ण करा. शिष्टा ई हा कुठला शब्द आहे? ई जो आहे, ई नंतर लागलाय ना, ई जो आहे नंतर प्रत्यय लागलाय, म्हणजे हा जो येतो तुमचा प्रत्यय घटित शब्द. इथं आपण म्हणू शकतो प्रत्यय घटित शब्द. हा प्रत्यय घटित शब्द झाला शिष्टाई. मग तुम्ही शिष्टाई जो आहे ना, शिष्टाई जो आहे तो या ठिकाणी इथं लिहू शकताय. त्याच्यानंतर धारदार. आता धारच्या नंतर आपण दार लागला, बरोबर ना, दार लागला म्हणजे धारदार हा शब्द सुद्धा तुमचा काय झाला? प्रत्यय घटित. धारदार हा सुद्धा शब्द झाला तुमचा प्रत्यय घटित. त्याच्यानंतर बेशक, बे अगोदर लागला उपसर्ग म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द, आणि हारच्या अगोदर उप लागलाय, उपहार हा सुद्धा तुमचा झाला उपसर्ग घटित शब्द. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे सगळ्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत. म्हणजे एकदम सोपं असतं, जास्त काय अवघड प्रश्न नसतात. तर आता याच्यानंतर पुढे बघा, आता हा एक प्रश्न झाला. आता या प्रकारचे आपण आणखी सुद्धा प्रश्न बघणार आहोत, पण ते शेवटी. सुरुवातीला सगळ्या कन्सेप्ट व्याकरणाच्या बघून घेऊयात आणि नंतर मग आपण महत्वाचे जे काही प्रश्न. आता वाक्प्रचाराचा जर विचार केला तर वाक्प्रचार जर तुम्ही बघितलं मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 जो आहे याच्यामध्ये, तो 3 जो आहे तो वाक्प्रचारावर आधारित असतो. आणि इथे 4 वाक्प्रचार असतात, 1, 2, 3 आणि 4. तर हे चारी वाक्प्रचार आहेत. त्याच्यापैकी दोघांचे तुम्हाला अर्थ लिहून त्याचे वाक्यात उपयोग करायचे, कुठलेही 2. ओके, आणि शक्यतो हे सगळे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे आलेले आहेत त्यापैकीच एखादा असणार आहे. तर त्यामुळे लक्षात घ्या, आतापर्यंतच्या ज्या काही जुन्या बोर्डाच्या परीक्षा आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, त्या एकदा नीट समजून घ्या, त्याचा अभ्यास करा. तुम्हाला नक्कीच इथे खूप फायदा होऊ शकतो. आता या ठिकाणी आपण बघूयात काही प्रश्न. बघा, वाक्प्रचार, काही वाक्प्रचार बघूयात. आता इथं काय मी डिटेल्स मध्ये लक्ष देणार म्हणजे चर्चा करत नाही, पण याच्यातून सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पाठ्यपुस्तकातील पाठातील वाक्प्रचारावर आधारित ही कृती आहे. त्यामुळे जे काही वाक्प्रचार येतील ते सगळे पाठातील आधारित, पाठ्यपुस्तकातीलच असतील. जसं इथं डोळे विस्फारून बघणे. तर मी 2 वाक्प्रचार तुम्हाला व्यवस्थित सांगतो. डोळे विस्फारून बघणे म्हणजे डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे. आता म्हणजे 1 मार्क जो आहे तो तुम्हाला वाक्यात म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ सांगायला, आणि 1 मार्क तुम्हाला वाक्यात उपयोग करायला. कधीही अभ्यास न करणारा राहुल आज समोर येऊन मोठ्या मोठ्याने पाढे म्हणणाऱ्या सागरकडे संपूर्ण वर्ग डोळे विस्फारून बघत होता. बघा, या ठिकाणी इथं थोडासा प्रिंटिंग मिस्टेक आहे. फक्त इथंच एवढा भाग जो आहे तो कट करा आणि एवढंच लिहा. समोर येऊन मोठ्या मोठ्याने पाढे म्हणणाऱ्या सागरकडे संपूर्ण वर्ग डोळे विस्फारून बघत होता, एवढं लिहिलं तरी चालेल. हे जरा थोडंसं बाय मिस्टेक आलं चुकून. तगादा लावणे म्हणजे पुन्हा पुन्हा विचारणे, म्हणजे परत परत विचारणे, याला 1 मार्क. आणि वाक्यात उपयोग करताना परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाल्यावर नवीन सायकल घेण्यासाठी सायलीने आईकडे तगादा लावला. ओके, तगादा लावला. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तगादा लावला आणि डोळे विस्फारून बघणे. ज्यावेळेस तुम्ही वाक्यात उपयोग कराल त्यावेळेस या वाक्प्रचाराचाच वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, त्याच्या अर्थाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. चुकून अर्थाचा उपयोग केला तर गडबड होऊ शकते. आता काही महत्वाचे वाक्प्रचार तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतील. तर हे जे आहे हे तुम्ही नंतर या स्क्रीन शॉट मारून तुम्ही लिहू शकतायत. माशा मारणे, खस्ता खाणे, डंका वाजवणे. तर खस्ता खाणे आतापर्यंत आलाय बऱ्याचदा. त्याचबरोबर डोळे विस्फारून बघणे हा सुद्धा खूप वेळा आलाय. तुळशी पात्र ठेवणे, गहीवरून येणे, त्याचबरोबर तावडीत सापडणे, झोपमोड होणे, चेंदामेंदा करणे, कित्ता गिरवणे, तोंडसुख घेणे, कसब दाखवणे हा 2-3 वेळा आलेला आहे बोर्डाच्या परीक्षेला. त्याच्यानंतर हातात हात असणे, गुडघे टेकवणे, कणपटीला बसणे, या अशा प्रकारचे काही वाक्प्रचार आहेत. आणि या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे वाक्प्रचार आहेत, ते आपल्या नोट्समध्ये आहेत. तर त्या नोट्स ज्या आहेत त्या कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. काही PDF नोट्स आपण बनवल्यात, त्यातले जरी तुम्ही केले तरी तुम्हाला मार्क मिळतील. आता शब्द संपत्ती हा घटक महत्वाचा आहे, जो 4 मार्काला आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये. आणि याच्यामध्ये साधे असतात. म्हणजे याच्यामध्ये काय काय असतं, 4 मार्क आहेत आणि हे खूप हातातले आहेत बघा. कारण याच्यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन लिहा, किंवा शब्द समूहापासून एखादा शब्द तयार करा, शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता हे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहिती आहे. आणि वचन ओळखा, वचन बदला, या प्रकारचे प्रश्न येतात.
आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. म्हणजे शब्द समूहाबद्दल शब्द म्हणजे काय बाबा, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे काय, तर बाबा मासिक. आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे काय, तर साप्ताहिक. तर अशा प्रकारे काही शब्द समूह दिला जाईल आणि त्याच्यासाठी एक शब्द लिहा. आणि शब्दातील अक्षरापासून एक शब्द तयार करा. म्हणजे उदाहरणार्थ रखवालदार हा जर शब्द असेल, रखवालदार, रखवालदार, तर याच्यामध्ये जे काही अक्षर आहेत र ख वा ल दा र, यांच्यापासून 2 शब्द तयार करायचे असतात. जसं इथं वा आणि र घेऊन वार हा शब्द तयार होऊ शकतो, किंवा रवा सुद्धा शब्द तयार होऊ शकतो, किंवा इथं दा आणि र घेऊन दार शब्द तयार होतो. अशा प्रकारे शब्द तयार करायला सांगतात. आणि हा 4 मार्काचा प्रश्न आहे. तर आता आपण बघूयात या शब्द संपत्तीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जसं इथं पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. म्हणजे हे काही शब्द समूह आहेत, म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक, हिचं असं सुद्धा येऊ शकतो. वर्षातून एकदा प्रकाशित होणारे वार्षिक, आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे साप्ताहिक, दररोज प्रकाशित होणारे दैनिक असं येऊ शकतं. ज्याचे आकलन होत नाही असं अनाकलनीय. डोंगरावर चढणे गिर्यारोहण. ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहेत असा बहुश्रुत. मंदिराच्या आतील भाग म्हणजे गाभारा. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न आणि केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ असं पण येईल. लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारा निरक्षर. देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक, देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक. त्याचबरोबर चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊ. म्हणजे हे काही महत्वाचे प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न येतात 1 मार्काला. ओके, पुढचा मुद्दा आहे की बाबा समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द आता मला काय सांगायची गरज नाही, हे सोपं असतं, एक स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे, हे पण सोपं असतं, तुम्हाला माहिती आहे विरुद्धार्थी शब्द कसे लिहायचे काय, या गोष्टी काय सांगायची गरज नाही, 1 मार्काला असतात. त्याच्यानंतर दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसं विनायक आहे, मग विनायक पासून काय तयार झाला, ना आणि क घेऊन नाग झाला, विग झाला, किंवा नायक हा शब्द तयार झाला. अशा प्रकारे बरेचसे शब्द. त्याचबरोबर बालपण पासून पण आहे, बाल आहे, ल आणि प घेऊन लप आहे, आणि बा आणि न घेऊन बाण आहे, असे शब्द तयार होतात. तुकाराम पासून काय, तर हे अशा प्रकारचे सुद्धा सोपे शब्द आपल्याला येतात, खूप सोपे असतात. आणि हा घटक 1 मार्काला, हा प्रश्न 1 मार्काला, इथे 1 पैकी 1 मार्क तुम्हाला मिळू शकतो. तर एकंदरीत हा जो शब्द संपत्तीचा जो भाग आहे तो खूप सोपा आहे, ज्याच्यात तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. त्यामुळे या भागाकडे खूप व्यवस्थित काळजीपूर्वक आपण लक्ष द्यायचे. वचन बदला. कधी कधी वचन बदलायला विचारला जाऊ शकतो, किंवा कधी वचन ओळखा. आता वचन बदला म्हणजे काय, पाऊल आहे, पाऊल एकवचनी आहे, तर त्याचं काय केलं, पाऊले अनेकवचनी. नदी एकवचनी आहे, तर त्याचं काय करायचं, नद्या अनेकवचनी. खिडक्या अनेकवचनी शब्द आहे, मग त्याचं वचन बदलायचं म्हणजे एकवचनी लिहा. खिडक्या अनेकवचनी, तर खिडकी एकवचन झालं. त्याचप्रमाणे देखावा एकवचन, त्याचे अनेकवचन देखावे. म्हणजे एकवचनी शब्द असेल तर त्याला अनेकवचनी करायचा, अनेकवचनी असेल तर एकवचनी करायचा. अशा प्रकारचा पण शब्द आपल्याला येत असतो. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन. आता ते आपण बघूयात. लेखन नियमानुसार लेखनामध्ये काय येतं, तर याच्यामध्ये कसं असतं माहितीये का, तर याच्यामध्ये हा जो घटक आहे तो साधारणतः 2 मार्काचा प्रश्न आहे. याच्यात 2 प्रकारचे प्रश्न असतात, त्याच्यापैकी एकच काहीतरी विचारलं जातं. एकतर 4 शब्दरूपांच्या गटात एक शुद्ध व अशुद्ध शब्द दिला जातो. म्हणजे 4 शब्द दिले जातील, त्याच्यापैकी 1 शब्द शुद्ध असणार आहे आणि बाकी 3 अशुद्ध. तर शुद्ध शब्द ओळखून लिहायचा आहे. किंवा या ठिकाणी इथं किंवा एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यामध्ये 2 कुठेतरी अशुद्ध शब्द असतील, तर ते 2 अशुद्ध शब्द शुद्ध करून ते वाक्य पूर्ण लिहायचं असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतं. तर बघा या ठिकाणी बघूयात आपण प्रश्न. तर बघा अचूक शब्द निवडा. तर इथं अचूक शब्द निवडा काय बाबा, आधुनिक 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 आधुनिक. तर आधुनिक हा अचूक शब्द आहे. दीपावलीचा विचार केला तर बाबा ही तुमची दीपावली अचूक शब्द आहे. परीक्षा हा अचूक शब्द आहे. निर्जीवचा विचार केला तर निर्जीव बाबा हे निर्जीव अचूक आहे. हार्दिकचा विचार केला तर बाबा हार्दिक इथं अचूक आहे. पुरस्कारचा विचार केला तर पुरस्कार हा पुरस्कार अचूक आहे. म्हणजे हे अचूक शब्द ओळखून तुम्हाला लिहायचे आहेत. इथं तुम्हाला 6 दिले जातील आणि 6 पैकी कुठलेही 4 लिहायचे. 4 कुठलेही 4 लिहिले तर 2 मार्क तुम्हाला मिळणार. ओके, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याला की बघा किंवा असा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे कधी कधी तो विचारला जाऊ शकतो किंवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. म्हणजे या वाक्यामध्ये 2 कुठले तरी शब्द जे आहेत ते चुकीचे असतील, अशुद्ध असतील, तर त्याला शुद्ध करून लिहायचं. म्हणजे इथे बघा पावसाळ्यात दिशा, दिशा हा शब्द असा आपण नाही लिहित, तर दिशा जो आहे तो आपला असा आपण लिहितो. दिशा धुसर झालेल्या असतात. आता धुसर पण आपण काय करतो, धुसर आपण असं लिहितो धुसर.
ओके, तर हे दोन शब्द जे आहेत ते आपण काय केलं, या ठिकाणी परत लिहिले, फक्त त्याच्या खाली एक रेष मारा, पूर्ण वाक्य लिहायचं आणि खाली बाबा अंडरलाईन करायची की जे दोन शब्द तुम्ही अचूक लिहिले. तर अशाच प्रकारचे हे प्रश्न आहेत सगळे, तर हे तुम्ही नंतर बघू शकता. ठीक आहे, तर एकंदरीत हे प्रश्न जे आहेत ते खूप सोपे असतात. आणि इथं काय असतं माहितीये का, इथे तुम्हाला 4 पैकी 2 वाक्य जे आहेत त्या 2 वाक्य जे आहेत ती व्यवस्थित शुद्ध करून लिहायचे असतात. ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर विरामचिन्हे हा घटक खूप महत्वाचा आहे मित्रांनो. तुम्हाला विरामचिन्हे ओळखा येऊ शकतं किंवा 2 विरामचिन्हे दिली जातील, त्या विरामचिन्हांची नावे लिहा किंवा एखाद्या वाक्यामध्ये विरामचिन्हे तुम्ही ऍड करा, अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. तर या मुद्द्यासाठी तुम्हाला ही सगळी विरामचिन्ह समजून घ्या. यापैकीच एखादा विराम 2 विरामचिन्ह तुम्हाला येऊ शकतात. हा पूर्ण विराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह, संयोग चिन्ह, ही सगळी चिन्ह नीट समजून घ्या. कारण या सगळ्या चिन्हांचाच विचार या ठिकाणी आपल्याकडे आपल्या याच्यात केला जातो. ठीक आहे, तर याच्यापैकी कुठली 2 चिन्ह दिली जातील आणि त्याची नावं लिहा किंवा चिन्हांच्या संदर्भात इकडे चिन्हांची नावं असतील आणि इकडे विराम चिन्ह असतील, ते जोडवा, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न असू शकतो. म्हणजे एकंदरीत बघा, इथे चिन्हांसमोर नावे लिहा. आता हे कुठलं चिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह. हे कुठलं चिन्ह आहे बाबा, तुमचं संयोग चिन्ह. हा काय बाबा, स्वल्पविराम. आणि हे काय, प्रश्न चिन्ह आहे. तर ते त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. ते एकदम सोपे अशा प्रश्न असतात, तर तिथं लिहायचं फक्त चिन्हांसमोर ती नावे लिहायची. त्याच्यानंतर पुढे बघा, या प्रकारचा प्रश्न असू शकतो की विरामचिन्हे ओळखून लिहा. आता याच्यामध्ये या संपूर्ण वाक्यात कुठली विरामचिन्हे वापरलेत, तर इथे बघा, हा पहिला एक स्वल्पविराम वापरलाय, इथं हे तुमचं दुहेरी अवतरण चिन्ह वापरलंय आणि इथं तुमचा पूर्ण विराम वापरलाय. मग ते सगळे लिहायचे की एका वाक्यामध्ये बाबा जी विरामचिन्ह दिलेली आहेत ती लिहायची. इथं जर बघितलं तर बाबा आता कसं बोललात ते म्हणाले, तर इथे बघा एक दुहेरी अवतरण चिन्ह आहे, इथे एक प्रश्न चिन्ह आहे आणि हा पूर्ण विराम आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहू शकतात. म्हणजे असा जरी प्रश्न आला की बाबा एक वाक्य दिलं जाईल आणि त्याच्यातले विरामचिन्ह लिहा, तर ते तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पूर्ण करा, की बाबा वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह घालून ते पूर्ण करा. जसं की इथं ओहो किती सुंदर दृश्य आहे ते. आता ओहो म्हणजे इथं तुम्हाला या ठिकाणी हे उद्गारवाचक चिन्ह देणं गरजेचं आहे. इथे एक उद्गारवाचक चिन्ह दिलं की झालं. तो म्हणाला तुला काही कळलं की नाही. आता तुला काही कळलं की नाही हा प्रश्न आहे. तो म्हणाला, आता तो म्हणाल्यानंतर इथं कॉमा, तो जे काही म्हणाला आहे त्याला कधी सुद्धा आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये द्यायचं. आणि जे काय म्हणालेलं आहे तो प्रश्न आहे का विधान आहे, ते विधान आहे ते आपल्याला लिहायचं. आता हा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न चिन्ह आणि झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की योग्य विरामचिन्हे घालून एखादं वाक्य पूर्ण लिहा. तर हा सुद्धा प्रश्न आहे, याची पण तयारी करायची. आणि शेवटचा प्रश्न असतो याच्यामध्ये पारिभाषिक शब्द 1 मार्काला, म्हणजे इंग्रजी शब्द दिले जातील, त्या इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ आपल्याला लिहायला सांगितले जाऊ शकतात. ओके, तर या ठिकाणी बघा हे काही इंग्रजी शब्द आहेत आणि त्यांचे मराठी अर्थ आहेत, तर ती काही उदाहरणं जी आहेत ती तुम्ही समजून घेऊ शकताय. आता आपण काय करूयात बघा, आता आपण काय केलं की सगळे इम्पॉर्टंट घटक बघितले, सगळ्या महत्वाचे घटक, म्हणजे जे घटक तुम्हाला मराठी व्याकरणावर विचारले जातात ते सगळे घटक आपण बघितले. आता आपण बोर्डाच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात. म्हणजे आता ही जी प्रश्नपत्रिका आहे 2023ची, 2023च्या पत्रिकेमध्ये व्याकरणावर आणि भाषा अभ्यास या प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ मध्ये जे काही प्रश्न आले होते तेवढे सगळे प्रश्न या ठिकाणी आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेची तयारी तुमची होईल आणि बोर्डाच्या परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर बघा या ठिकाणी आपल्याकडं हा जो पहिला प्रश्न आहे बघा, मी तुम्हाला म्हटलं पहिला जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 अ, व्याकरणावर आधारित कृती, मार्च 2023ची ही प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आहे. तर याच्यामध्ये समास या घटकावर काय प्रश्न विचारलाय 2 मार्कांसाठी की योग्य जोड्या जुळवा. हिचं सामासिक शब्द आहे, समासाचे नाव आहे, आपण मगाशी बघितलं. भाजीपाला, तर भाजीपाला म्हणजे काय बाबा, याचा विग्रह कसा होतो, भाजीपाला वगैरे, म्हणजे हा कुठला समास झाला, दोदो समास. तर दोदो समास मध्ये पण कुठला दोदो समास झाला, तर हा झाला तुमचा समाहार दोदो समास. झालं समाहार दोदो समास. आलं. कमल नयन, कमळासारखे नयन, पहिले जे पद या ठिकाणी आहे ते काय बाबा, तुमचं पहिले जे पद आहे विशेषण आहे, विशेषण, म्हणून या ठिकाणी हा काय झाला, कर्मधारय समास. द्विगु समास केव्हा होतो, मगाशी आपण बघितलं, द्विगु समास केव्हा होतो, ज्यावेळेस पहिलं पद संख्या विशेषण असेल तेव्हा द्विगु समास होतो आणि इथं कुठंच पहिलं पद संख्या विशेषण नाही. तर अशा प्रकारे
हे प्रश्न आपल्याला विचारले जातात, खूप सोपे प्रश्न असतात बघा. इथं तुम्हाला 2 पैकी 2 मार्क तुमचे मिळाले, कुठंच जाणार नाही तुमचे 2 मार्क. पुढे आपण या ठिकाणी बघूयात पुढचा मुद्दा. बघा पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर शब्दसिद्धी. शब्दसिद्धी हा जो घटक आहे, तुम्ही मगाशी आपण बघितला, खालील तक्ता पूर्ण करा. प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. तर मला सांगा, भर दिवसा हा जो दिवस हा शब्द आहे त्याच्या अगोदर भर लागलाय, म्हणजे अगोदर काय लागतो, उपसर्ग लागलेला आहे, म्हणजे हा शब्द कुठला झाला, उपसर्ग घटित शब्द. मग इथं आपण लिहू शकतो भर दिवसा. भर दिवसा हा जो शब्द आहे हा झाला तुमचा उपसर्ग घटित शब्द झालं. त्याच्यानंतर लाल लाल, लाल लाल हा काय झाला, अभ्यस्त शब्द. लाल लाल, लाल लाल हा झाला तुमचा अभ्यस्त शब्द. दुकानदार, दुकानच्या नंतर दार हा प्रत्यय लागलाय, म्हणजे दुकानदार काय झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द. दुकानदार, दुकानदार. अशा प्रकारे 7 तक्ता लिहायचा आहे आणि व्यवस्थित भरायचा आहे. त्याच्यानंतर खटपट हा झाला तुमचा अभ्यस्त शब्द. खटपट झालं. तर एकंदरीत अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 मार्क फिक्स झाले. काय अवघड याच्यामध्ये, इथे सुद्धा 2 मार्क फिक्स झाले. ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदरची जी आपली चर्चा झालेली आहे ती व्यवस्थित बघितली असेल त्याला इथं 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. तर खूप सोपा प्रश्न असतो. त्यानंतर काय बाबा, वाक्प्रचार आपल्याकडे आहे 4 मार्काला. हा प्रश्न खूप सोपा असतो मित्रांनो. बघा, कान देऊन ऐकणे म्हणजे काय, काळजीपूर्वक ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. याचा अर्थ काय होतो, लक्षपूर्वक ऐकणे. लक्षपूर्वक ऐकणे. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. लक्षपूर्वक ऐकणे झालं. आता याचा वाक्यात अर्थ कसा करणार, की बाबा शाळेमध्ये वर्ग शिक्षक किंवा शाळेमध्ये वर्ग शिक्षक बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचे मार्गदर्शन करत होते आणि हे मार्गदर्शक सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. अशा प्रकारे आपण या सगळ्या वाक्यप्रचाराचा अर्थ आपण लिहू शकतो. किंवा सरांचे भाषण आम्ही सर्वजण कान देऊन ऐकत होतो. तिथं लक्षपूर्वक ऐकत होता असं नाही लिहायचं, कान देऊन ऐकत होता असं लिहायचं. कसब दाखवणे, कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे. आपण म्हणतो कौशल्य दाखवणे असं आपल्याला होऊ शकतो. कौशल्य दाखवणे, कौशल्य दाखवणे बरोबर. सर्कस मधील काम करणारी जे काही कलाकार आहेत ते आपले कसब दाखवत होते, असं आपण तिथं या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा बघा या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. किंवा आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे, खूप आनंद होणे, आनंद होणे, आनंद होणे. परीक्षेमध्ये खूप आनंद होणे इथं लिहू शकतो. परीक्षेमध्ये पहिल्याच क्रमांकाने पास झाल्यावर सचिनचा आनंद गगनात न मावणारा होता, तर असं आपण म्हणू शकतो. तगादा लावणे म्हणजे सारखे सारखे विचारणे, सारखे सारखे विचारणे, सारखे सारखे विचारणे असं आपण इथं. आणि याचा वाक्यामध्ये अर्थ तुम्ही करू शकताय. बाबा सहलीला जाण्यासाठी जुईने आईकडे तगादा लावला. सहलीला जाण्यासाठी रमेशने आईला तगादा लावला. किंवा नवीन सायकल घेण्यासाठी, वाढदिवसानिमित्त नवीन सायकल घेण्यासाठी सचिनने बाबांकडे तगादा लावला. अशा प्रकारे होऊ शकतो आणि ते 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. बघा जे 2 खूप चांगल्या प्रकारे येतात तेच लिहा, बाकी 4 लिहिण्याची गरज नाही, 3 लिहिण्याची गरज नाही. जे 2 वाक्प्रचार तुम्हाला खूप चांगले येतात ना तेच लिहा, ही गोष्ट लक्षात घ्या. काही मुलं जास्त लिहितात, तर जास्त लिहून काही जास्त मार्क आपल्याला मिळणार नाहीत. आता पुढे बघा, शब्द संपत्ती. प्रश्न क्रमांक 4थ्यातला अ. आता 4थ्यातला अ झाला, आता 4थ्यातला आ. आ मध्ये काय की शब्द संपत्ती या घटकावर काय प्रश्न विचारलाय, खालील शब्दांचे समानार्थी. डोळा, डोळ्याच्या समानार्थी काय बाबा, नयन. डोळ्याच्या समानार्थी नयन. आणि वृक्षाच्या समानार्थी बाबा झाड. डोळे, नयन आणि वृक्ष, डोळ्याच्या समानार्थी शब्द बाबा तुमच्याकडे आहे नयन आणि त्याच्यानंतर वृक्षाच्या समानार्थी शब्द झाड आहे. तर हे समानार्थी शब्द लिहिणं काय एवढंच अवघड नाहीये. वास्तव, आता इथं विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी वास्तव म्हणजे अवास्तव. वास्तवच्या विरुद्धार्थी अवास्तव. सोयीच्या विरुद्धार्थी काय बाबा, गैरसोय. सोयीच्या विरुद्धार्थी गैरसोय. तर इतके सोपे या ठिकाणी प्रश्न आहेत, जास्त काय अवघड नाही. तिथे 2 मार्क तुम्हाला मिळतील. 1 मार्क तुम्हाला समानार्थी, 1 मार्क विरुद्धार्थी शब्द. आणि बाकी पुढे सुद्धा आहे वचन ओळखा. आता वह्या काय एक वचन आहे का अनेक वचन, इथं अनेक वचन, अनेक वचन झालं, अनेक वचन. मुलगा एक वचन का अनेक वचन बाबा, एक वचन. किती सोपं आहे. इथं तुम्हाला 1 मार्क, अर्धा आणि अर्धा, अर्धा अर्धा करून तुमचा 1 मार्क इथं पूर्ण झाला. खालील शब्दातील अक्षरापासून
दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर इथे एक विचार हा शब्द तयार होतोय, विचार हा शब्द तयार होतोय. त्याच्यानंतर इथं चार हा शब्द सुद्धा तयार झाला, चार हा शब्द तयार झाला. त्याच्यानंतर इथं बघा रस हा एक शब्द तयार होईल, रस शब्द तयार होईल, किंवा पावसाची असते सर हा एक शब्द तयार होईल. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे शब्द तयार होऊ शकतात. चार शब्द तयार झाले, तुम्हाला दोनच लिहायचे तर ते यापैकी कुठले दोन तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर आता हा झाला म्हणजे बाबा तुमचा तो मुद्दा झाला शब्द संपत्ती. आता लेखन नियमानुसार लेखन इथं काय दिले, कुठलीही दोन वाक्य सोडवा. आता इथं काय करायचंय, चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करायचे. आता याच्यामध्ये गर्यारोहणाने, आता गर्यारोहण हा शब्द असा नाही लिहित आपण, गिर्यारोहण आहे ना, आपण गिर्यारोहण हा शब्द जो आहे ना असा लिहितो, गिर्यारोहण. तर इथं गर्यारोहण झालंय, तर गिर्यारोहण जे आहे तो आपल्याला हा शब्द जो आहे तो आपण साधारणतः असा लिहितो. तर गिर्यारोहणाने पुढे काय बाबा, मला खूप महत्वाचे धडे दिले. आता खूप जो आहे तो शब्द आपण गिर्यारोहणाने मला खूप महत्वाचे धडे दिले. ओके, धडे दिले, खूप महत्वाचे धडे दिले. तर या ठिकाणी आणखी एक लक्षात घ्या, माझं जे बाबा वाक्य मी या ठिकाणी दुरुस्त करून लिहिले गिर्यारोहणाने आणि खूप, आणि या ठिकाणी लक्षात घ्या हे वाक्य लिहिताना इथं पूर्णविराम आहे. तर मी हा पूर्णविराम माझ्या उत्तरात नाही लिहिला तर मार्क जाऊ शकता. इथं पूर्णविराम लिहिणं गरजेचं आहे. छोटे छोटे मुद्दे म्हणजे तुमचं पूर्णविराम असेल, स्वल्प विराम असेल, जी विराम चिन्ह आहे ती सुद्धा व्यवस्थित लिहायची आहे वाक्य पूर्ण करत असताना. त्याच्यानंतर अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. आता अलीकडे आणि सिनेमा या दोघांचा जर विचार केला तर अलीकडे बघा, अलीकडे आपण कसं लिहितो, अलीकडे आणि सिनेमा कसा लिहितो आपण, सिनेमा, सी ला पहिली वेलांटी. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकला. आता तिचं जिथं तुम्हाला ही दुसरी वेलांटी दिसते तिथं तुम्हाला इथं बघा तिचं जे आहे ना, तिचं आपण असं लिहू, तिचं. आणि दीपाली जे आहे ना, दीपालीला आपल्याला असं लिहिता येईल, दीपालीला. ओके, असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सरपण नीट नसलं की जे आहे असे लिहू आपण. आणि फजिती बघा, फजिती असं लिहा, दुसरी वेलांटी. तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती विचार करता येईल. इथे तुम्हाला 2 मार्क मिळतील, 2 पैकी 2 मार्क इथे आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 आ मध्ये काय बाबा, या ठिकाणी आ मध्ये खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह घालून पुन्हा लिहा. आता इथे योग्य विरामचिन्ह बघा, मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. बघा आता या ठिकाणी एवढं सगळं जास्त काय ना पाहिलंय. आता इथे बघा, मी एवढं सगळं सांगितलं, कॉमा, दुसरं वाक्य पुढे, कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. झालं, एवढंच तुम्हाला बदल या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. आणि इथे पारिभाषिक शब्द, वर्कशॉप म्हणजे काय, कार्यशाळा, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, विषय संपला. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतात. म्हणजे आपण प्रश्नपत्रिका सुद्धा एक बघितली. आता या ठिकाणी बघा अजून एक प्रश्नपत्रिका आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ती कुठली आहे, बोर्ड परीक्षा 2020 ची. तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही बघा आणि तुम्ही आता ही प्रश्नपत्रिका सोडा. विद्याधन, पंचार्थी, कुठले सामासिक शब्द आहे, 2020 ची प्रश्नपत्रिका. इथे तुम्ही प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त घटित शब्द लिहा. त्याच्यानंतर इथे तुम्ही वाक्प्रचार ओळखा, तगादा लावणे मगाशी सुद्धा आपण बघितला. ओके, कान देऊन ऐकणे मगाशीच बघितला आपण. दोन्ही वाक्प्रचार परत आलेले आहेत. त्याच्यानंतर रिपीट होतात वाक्प्रचार. बघा इथे बघा पारिभाषिक घटकांवर आधारित कृती, शब्द संपत्ती, शब्द समूहासाठी घटक लिहा, एक शब्द समूहासाठी एक शब्द लिहा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. त्याच्यानंतर इथं आहे विरुद्धार्थी शब्द लिहा आणि अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. लेखन नियमानुसार लेखन बघा, हे शब्द आहे 6 पैकी तुम्हाला कुठल्याही 4 या ठिकाणी योग्य उत्तर लिहायचे आहेत. त्याच्यानंतर इथं विरामचिन्ह ओळखून नावे लिहा, हे तुमचा प्रश्नचिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे आणि पारिभाषिक शब्द. तर एकंदरीत ह्या 2 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवल्या. अजून ऑलरेडी आपण बोर्डाच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमधला व्याकरणाचा भाग बघितलेला आहे. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल मधल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकताय. आता थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट बघा मित्रांनो, तुमचा पेपर आहे आता 2 दिवसावरती, 1-2 दिवसावरती. आणि आताच्या या परिस्थितीमध्ये बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. तर ह्या बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या जर तुम्हाला हव्या असतील मराठीच्या,
तर त्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक केलं की बोर्डाच्या त्या जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला डाउनलोड करता येतील. तर आपण इथं थांबूयात, पण थांबण्याच्या अगोदर तुम्हाला 3 गोष्टी करायच्यात. 3-4 गोष्टी करायच्यात. पहिली गोष्ट, ही जी व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करायचंय. प्लीज लाईक करा. केलं का? नाही केलं? ओके, करून टाका. हा, केलं का? येस, व्हेरी गुड. दुसरी गोष्ट, नवीन असाल तुम्ही चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. केलं का सबस्क्राईब? यस, ओके, व्हेरी गुड. थँक्यू सो मच, सबस्क्राईब केला. त्याच्यानंतर या व्हिडिओला शेअर करा. ओके, या व्हिडिओला तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्रांना, मैत्रिणींना, जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती या व्हिडिओला शेअर करा, कारण जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही चांगली व्हिडिओ जाऊ द्यात. आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन जी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जुन्या बोर्डाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या 8 प्रश्नपत्रिका येऊन गेल्यात त्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला एका क्लिक वरती मिळतील. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर मिळतील. बाय मित्रांनो, धन्यवाद.